आपल्याला शुगर आहे. हनुमंतराव परिषदेत स्वागत आहे तुमचं. बरोबर आहे बाबा. मराठी पत्रकार परिषदेच्या आजच्या 87व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सातारा जिल्ह्यातल्या तमाम पत्रकार बांधवांना आणि पुणे विभागातल्या सर्व पत्रकार बांधवांना मराठी पत्रकार परिषदेचा सातारा जिल्ह्याचा प्रमुख या नात्यानं मनापासूनच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. खरं तर 3 डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतो. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये अत्यंत दिमाखामध्ये हा वर्धापन दिन साजरा होतो. यावर्षी निवडणुकांचा हंगाम असल्यामुळं आणि निवडणुका बरोबर 3 तारखेला मतमोजणी होती यापूर्वी, त्यामुळं मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एन. देशमुख साहेब आणि किरण नाईक साहेब यांनी जाहीर केलं होतं की आपण शांततेपणे साधेपणानं हा कार्यक्रम साजरा करू आणि त्यानंतर दरवर्षी जे मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त 3 डिसेंबरला जे आरोग्य शिबिर होतात ते आरोग्य शिबिर यावर्षी 6 जानेवारीला म्हणजे दर्पण दिनी पत्रकार दिनी घेऊ अशा पद्धतीच्या सूचना परिषदेच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठवल्यामुळं यावर्षी आपण शांततेमध्ये आणि अत्यंत समाधानाच्या वातावरणामध्ये हा परिषदेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय चव्हाण साहेब कार्यक्रमाला आवर्जून आलेले आणि संघटनेच्या व्यासपीठावर मला वाटते प्रथमच आलेले लोकमतचे संपादक आणि माझे अत्यंत जुलक मित्र हनुमंत पाटील, अधिष्ठान कृती समितीचे पुणे विभागाचे सदस्य माझे सहकारी चंद्रशेखर जाधव, आता 5 मिनिटातच या व्यासपीठावर जे येतील ते माझे सहकारी सातारा पत्रकार संघाचे मार्गदर्शक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, संघटनेचे शहराचे अध्यक्ष समाधान हेंद्रे, संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष अजय कदम, संघटनेचे वरिष्ठ सहकारी माझे मित्र गजानन चेंडगे, संघटनेचे कार्याध्यक्ष भोयटे असतील, उमेश भांबरे, विजय जाधव, संघटनेचे सगळे वरिष्ठ सहकारी आणि डिजिटल मीडियाचे शहराचे अध्यक्ष प्रतीक भद्रे आणि त्यांची सगळी टीम, मी तुम्हा सर्वांना मनापासून या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. गेल्या अनेक वर्षाची सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेची वाटचाल आपण सर्वजण पाहतोय आणि पत्रकारितेमध्ये काम करत असताना संघटनेची सुद्धा वाटचाल तुम्ही सर्वजण जवळून पाहताय. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय एस.एन. देशमुख साहेब, सन्माननीय किरण नाईक साहेब असतील, परिषदेचे दुसरे विश्वस्त शरद कांबळेजी असतील किंवा परिषदेचे आत्ताचे अध्यक्ष माझे मित्र मिलिंद हट्टीवकर असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार परिषदेची अत्यंत दिमागदार अशी वाटचाल सुरू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण शरद काटकर असतील, विनोद कुलकर्णी असतील, मी असेल, चव्हाण साहेब असतील, चंद्रशेखर जाधव असतील किंवा परिषदेचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी मिळून, सुजित असेल किंवा समाधान असेल, या सगळ्यांनी मिळून आपण ही संघटना वाढवली, मोठी केली, विस्तारित केली. मधल्या कालावधीमध्ये संघटनेचा आपण विस्तार करत आहोत आणि संघटना नावारूपाला आणली. संघटनेचा एक दबदबा महाराष्ट्राच्या पातळीवर आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो. संघटनेच्या माध्यमातून आपण अनेक गरजू मित्रांना मदत करत राहिलो. संघटनेच्या माध्यमातून जे जे अडचणी होते त्या अडचणीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रबळ संघटना म्हणून, महाराष्ट्रामध्ये अनेक गरजू व्यक्तींना मदत करणारी संघटना म्हणून, अनेक गरजू पत्रकारांच्या पाठीमागे उभी राहणारी संघटना म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्या सातारा जिल्हा पत्रकार संघटनेचा, मराठी पत्रकार परिषदेच्या सातारा जिल्ह्याचा हा नावलौकिक आहे. हा नावलौकिक सातारा जिल्ह्यानं आणि महाराष्ट्रानं पाहिलाय. विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये जे काम तुम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी केलं ते काम सुद्धा महाराष्ट्राच्या पातळीवर केलेलं आहे आणि त्यामुळं संघटनेच्या पातळीवर सातारा जिल्ह्याच्या संघटनेचा एक दबदबा महाराष्ट्राच्या पातळीवर निश्चितपणे हनुमंतराव सातारा जिल्हा पत्रकार संघाचा आहे. तुम्ही ज्या लोकमतचे प्रमुख आहात तिथं पूर्वी दीपक प्रमुख होता, दीपकही या संघटनेचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करत होता. या भवनाच्या समितीवर सुद्धा दीपक आजही काम करतोय आणि त्यामुळं ही सगळी टीम हनुमंतराव आमच्या बरोबर काम करते आणि आम्ही संघटनेमध्ये काम करताना कधी वृत्तपत्राचा प्रमुख किंवा वृत्तपत्राचा ज्युनियर सहकारी अशा पद्धतीचा भेदभाव आम्ही कधी केला नाही. संघटनेमध्ये काम करत असताना मी असेल, विनोद असेल, आम्ही सगळ्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन
एकमेकांचा आदर ठेवून, एकमेकांचा मान सन्मान ठेवून, प्रत्येकाला ज्या त्या जबाबदाऱ्या देऊन ही संघटना वाढवलेली, मोठी केलेली आहे. संघटना ही कुणाच्या व्यक्तीची, मालकीची नाही. संघटना ही सगळ्या सहकार्यांची आहे. ही भावना रुजवून आपण ही संघटना उभी केली. मधल्या कालावधीमध्ये आम्ही अनेक उपक्रम राबवले. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात जिल्हा तसा जिल्हा होता की जिथं पत्रकार भवन नव्हतं. आता या सगळ्या माझ्या सहकार्यांना ही सगळी माहिती आहे. तुम्ही आज त्या जिल्ह्यामध्ये नवीन आहे, तुम्हाला ही माहिती असली पाहिजे. त्या जिल्ह्यामध्ये पत्रकार भवन नव्हतं. पत्रकार भवनाच्या अनुषंगाने अनेक विषय व्हायचे. आम्ही विनोद कुलकर्णी आम्ही सगळ्या सहकार्यांनी मिळून त्या काळात उदयनराजे ज्यावेळेस लोकसभेचे राज्यसभेचे खासदार होते, त्यांना लोकसभा लढवायची होती. त्या कालावधीमध्ये ही इमारत आमच्या नजरेसमोर आल्याने आम्ही त्यांना विनंती केली की तुमच्याकडे एक अख्खी इमारत आहे, ही इमारत आम्हाला द्या. आणि मग तत्कालीन ज्यावेळी जे डीजी बनकर असतील, मनोज शेंडे असतील, अभिजित बापट असतील, या सगळ्या सहकार्यांनी, सुशांत मोरे असतील, या सगळ्या सहकार्यांनी हे भवन देण्यासाठी आम्हाला मदत केली. सगळ्या अख्खी इमारत आपल्याला पत्रकार भवन म्हणून मिळाली आणि सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांची हक्काची वास्तू आज उभी राहिली. आज इथं पत्रकार परिषदा होतात, अनेक शिबिरं होतात, अनेक व्याख्यानं होतात. खाली साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम होतात. आणि हा जो पत्रकारांच्या संघटनेचा जो काही विषय होता की ज्या विषयाच्या अनुषंगाने गेली अनेक वर्षे काम पेंडिंग होते, काम रन होत आहे, हे काम आता पुढे सुरू राहते. या वास्तूमध्ये आता पत्रकार परिषदा होतात की जे स्वप्न आम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं, जे स्वप्न मागच्या पिढीनं पाहिलं होतं आणि जे स्वप्न मी विनोदनाने या सगळ्या सहकार्यांनी तरुण सहकार्यांना दाखवलं होतं, त्या स्वप्नाची परिपूर्ती आम्ही गेल्या वर्षभरामध्ये करू शकलो. गेल्या वर्षभराच्या आधी आम्ही शब्द दिला होता की पुढचा पत्रकार दिन या वास्तूत असेल आणि आम्ही 6 जानेवारीचा पहिला पत्रकार दिन या वास्तूत केला. जे जे संघटनेचा अध्यक्ष म्हणून, संघटनेचा प्रमुख म्हणून, संघटनेचा पदाधिकारी म्हणून जे जे सातारा जिल्ह्यातल्या बांधवांना सांगितलं ते पूर्ण करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं. याचा निश्चितपणे मला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना अभिमान वाटतो. मधल्या कालावधीमध्ये आपण संघटनेचा विस्तार केला. सातारा पत्रकार संघाची आपण निवडणूक केली, सातारा तालुका पत्रकार संघाची आपण निवडणूक केली. दोन्ही निवडणुका झाल्या. दरम्यानच्या काळात ह्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, पुढे जिल्हा परिषद निवडणुका येतात. त्यामुळे आपला जो पुढचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम थोडासा खंडित झाला. परंतु मी आजच सांगतो की जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर तो खंडित झालेला कार्यक्रम पुन्हा नव्यानं सुरू करून आपण जिल्हा पत्रकार संघ असेल किंवा डिजिटल मीडिया परिषद असेल जिल्ह्याची, या सगळ्यांच्या निवडणुका आपण घेणार आहोत. त्याची नव्यानं आपण सभासद नोंदणी करणार आहोत आणि नव्यानं आपण ही पुनर्रचना करून संघटना आणखी मजबूत करणार आहोत. आज आपण अनेक संघटना पाहतो, परंतु मराठी पत्रकार परिषदेची एवढी मजबूत संघटना सातारा जिल्ह्यात कुठली आहे, महाराष्ट्रात कुठली आहे? 87 वर्षाची गौरवशाली परंपरा या संघटनेला आहे. ज्या संघटनेचे आचार्य अत्रे अध्यक्ष होते, ज्या संघटनेचे शिवसंदेशकार हरिभाऊ निंबाळकर अध्यक्ष होते की जे आमदार झाले, अशा संघटनेचे आपण पदाधिकारी आहोत, अशा संघटनेचे आपण कार्यकर्ते आहोत. याचा निश्चितपणे आपल्याला अभिमान असला पाहिजे. ज्या संघटनेनं महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकारांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कायदा आणला, ज्या संघटनेने अनेक नियम, हे अनेक सुविधा महाराष्ट्राच्या पत्रकारांसाठी निर्माण केल्या, त्या संघटनेचे आपण कार्यकर्ते आहोत. एस.एम. देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली, किरण नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना वाढवली, ज्यांनी त्यागाच्या भूमिकेतून पुढे जाऊन या संघटनेला आकार दिला आणि आज 87 वर्षाची गौरवशाली परंपरा आपण सगळे जपतोय. त्या संघटनेचा सातारा जिल्हा भाग आहे, त्या संघटनेचे आपण सहकारी आहोत. याचा निश्चितपणे मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना अभिमान वाटतो. म्हणून हनुमंतराव, मधल्या कालावधीमध्ये आम्ही खूप केलं. तुम्ही इकडे तिकडे बघत राहा सगळे उपक्रम. हे 4 मजली इमारत आहे, वर हॉस्टेल सारखं आहे, खाली साहित्य परिषदेची इमारत आहे, खाली मध्ये तुमची लायब्ररी आहे. या सगळ्या सुविधांचा लाभ आता मिळू लागलाय. सीसीटीव्ही आपण बसवले, टीव्ही बसवलाय. म्हणजे ज्या ज्या अत्याधुनिक उपक्रम जे आहेत ते उपक्रम आपण सुरू केले. सातारा शहर आणि तालुक्याची कार्यकारिणी तर एवढी जबरदस्त काम करते. मधल्या काळात AI सारखी शिबिरं त्यांनी घेतली. विजय आणि अजय कदम, समाधान हेंद्रे किंवा गोयटे आणि उमेश भामरे, सगळी टीम, गजानन असतील, सगळी टीम अत्यंत उत्कृष्ट काम करते. ही टीम नव्या पिढीला बरंच काही द्यायला निघाली. ज्या हेतून ही संघटना बांधली तो हेतू परिपूर्णतेला जातोय हे बघताना मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना निश्चितपणे समाधान वाटते. त्यामुळं ही वाटचाल अशीच पुढे चालू ठेवायची. ही वाटचाल थांबता कामा नये. मधल्या कालावधीमध्ये संघटनेनं मला अक्रेडिशन कमिटीवर नेलं. चंद्रशेखर माझ्या बरोबरीनं त्या अक्रेडिशन कमिटीचा मेंबर केलं. मी त्या अक्रेडिशन कमिटीचा पुणे विभागाचा चेअरमन आहे. मला अभिमानानं सांगावंच वाटतं, 2 वर्षात भोयटे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अधिस्वीकृती पत्रिका कुणाला दिल्या गेल्या ते पुणे विभागामध्ये दिल्या गेलेल्या. याचा मला त्या परिषदेवर असलेला, याचा मला त्या कमिटीवर असलेला निश्चितपणे अभिमान वाटतो.
आणि ती बघा तुम्ही पुन्हा दिल्या ज्या माणसांना, ज्या वर्ष काम करणाऱ्या सदस्यांना, अनेक ज्येष्ठ पत्रकारांना जी जुन्या काळापासून काम करतायत परंतु त्यांना छोट्या छोट्या विषयांपासून वंचित राहावं लागत होतं, अशा सगळ्यांना आदेश ही काळ माझ्या कारकिर्दीमध्ये दिली जातात. याला मला निश्चितपणे माझ्या दृष्टीने सेवा कार्य असं मी समजतोय. हे कार्य असंच तुमच्या आशीर्वादानं पुढे न्यायचे. चंद्रशेठ या कामामध्ये, गोरख दौरे असलेले या कामामध्ये, पुण्याचे माझे सहकारी या कामामध्ये मला सहकार्य करतायत आणि त्यामुळं सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी निश्चितपणे बरंच काही चांगलं परिषदेच्या माध्यमातून करता येते. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या शेतकऱ्याच्या पुराला एस एन देशमुख साहेबांनी एवढी वर्ष या संघटनेचा अध्यक्ष ठेवलं. तेवढंच नाही तर अॅक्रेडिटेशन कमिटीवर नेऊन चेअरमन केलं. आज त्या चेअरमनच्या माध्यमातून मी गोरगरीब पत्रकारांसाठी मदत करू शकतो. हे निश्चितपणे किंवा अनेक जे कायदे होतात त्या कमिटीमध्ये जाऊन अनेक निर्णय होतात. त्या निर्णयांमध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांसाठी ज्या ज्या सुविधा मिळवल्या जातील त्यासाठी जे प्रयत्न होतात त्यासाठी मला प्रयत्न करता येत आहेत. ही माझ्या दृष्टीनं जमेची बाजू आहे आणि हे सगळं ही देण ही परिषदेची देण आहे. आणि या परिषदेनं जे काय आपल्याला दिले त्यासाठीचा हा वर्धापन दिनाचा सोहळा आपण साजरा करणं आणि परिषदेविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे मला वाटतं आपल्या सगळ्यांचं काम. आज खरं तर डिजिटल मीडियाची आज प्रतिगीता आलाय, अजून एक होतो अमित खाली उभा आहे, अमितवरी. पण ही डिजिटल मीडियाची टीम सुद्धा चांगलं काम करते. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय काळ बदलत चाललाय. आज डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून तुम्ही तुमचा विस्तार करायला निघालाय, परंतु काळाच्या बरोबर चालताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जरी आव्हानं स्वीकारताना एआयचा जमाना आहे, या जमान्यामध्ये अनेक गोष्टी ज्या बाहेर सुरू आहेत त्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. नेते आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटील, रेस्पेक्टर असलेले ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण पाटील, ॲक्टिव्हिशन कमिटीचे सदस्य चंद्रसिंग जाधव, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हिंगे, कार्याध्यक्ष बोलते, अध्यक्ष उमेश भांबरे आणि सगळे सदस्य. पाटील साहेब, पुणे आणि साताऱ्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. पुण्यात एकजूट आहे, म्हणजे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कामामध्ये निवडणूक झाली तरी द्वेष पुन्हा इथलं सगळं पत्रकार संघाच्या संघटना देशावर म्हणजे देशावर मात करत करत आम्ही आज काहीतरी एकजूट सातारा पत्रकार संघाच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदा दिसली. म्हणजे दैनिक सकाळ एका बाजूला आणि आम्ही सगळे एका बाजूला अशी परिस्थिती होती. आता पहिल्यांदा दैनिक सकाळ आमच्या बरोबर खुल्या मनानं राजेश सोळसकरांनी चांगली भूमिका घेतल्यानंतर आलेला आहे. आणि पुण्यात जागा मुबलक आहे, साताऱ्यात जागेचा अभाव, डोंगराच्या उतारावर बसलेलं शहर आहे. त्यामुळे पुणे आणि साताऱ्यामध्ये फरक आहे. इथं आमचे मित्र ॲडव्होकेट डी जी बनकर जे आता सातारा विकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत आणि दुसरे मनोज शेंडे आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश मोरे, या तिघांच्या मदतीने ही बिल्डिंग आपण आपल्या पत्रकार संघासाठी मिळवली, तयार केली. आणि ह्यासाठी सुद्धा आपण जिल्हा पत्रकार भवन समिती तयार केलेली आहे. लवकरच त्या कमिटीवर सुद्धा आम्ही तुम्हाला घेऊ. पत्रकारांना दिशा मिळावी याच्यासाठी काहीतरी घडावं यासाठी आम्ही प्राधान्यानं पूर्वीपासून हरीश पाटील यांनी मी प्रयत्न करतोय. 25 वर्ष आम्ही खरं तर संघटनेत काम करतोय. पण या 25 वर्षामध्ये ज्याला पद दिलं त्याला आडवं करायचं काम बाकीचे करत राहिले आणि त्यातून मग एक विधायक काम काही झालंच नाही. ही वस्तुस्थिती संघर्षामध्येच बराचसा काळ गेलेला आहे. पण मी हरीश पाटणेंना जिल्हाध्यक्ष केल्यानंतर हरीश पाटणेंचं सुद्धा 4-5 वर्ष कोर्ट कामातच गेली आणि मग आत्ताच्या काळामध्ये आम्ही ही इमारत मिळवण्यामध्ये यशस्वी झालो. आणि आता हे संमेलन आणि काही निवडणुका जिल्हा परिषदेच्या वगैरे संपल्यानंतर भवन समिती जी आहे ती बळकटपणे काम करेल. आणि इथं सुद्धा पत्रकार परिषदांसाठी सातारा पत्रकार संघाचा आपण रचना पूर्वीपासून केलेली आहे. तर सातारा पत्रकार संघ ही संघटना सुद्धा जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे पत्रकार परिषदांचे पैसे आपण सातारा पत्रकार संघाला देत होते, काय आपण भवन समितीला घेत नाही ते पैसे. पण भविष्यामध्ये आपण पत्रकार संघाला समजा 1000 रुपये दिले तर 500 रुपये ही जागा वापरण्यासाठी अशा प्रकारे आपण त्या भवन समितीसाठी सुद्धा धोरण आणू. कारण सगळ्या संघटना या टिकल्या पाहिजेत आणि वाढल्या पाहिजेत. सगळ्या संघटनांचं काम चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. पूर्वी आपण मेळावे घेत होतो, जेवण देत होतो, गिफ्ट सुद्धा देत होतो. आपल्याच एका पत्रकारानं त्याकडे तक्रार केली की कायद्यात तरतूद नाही गिफ्ट द्यायची, त्यामुळे ती पद्धत बंद करावी लागली. म्हणजे शेवट आपलीच माणसं आपले, कारण चांगलं झालेलं लोकांना बघवत नाही. पण तरी सुद्धा इथनं पुढे अधिक चांगलं काम कसं होईल हरीश पाटणेंच्या नेतृत्वाखाली हा
आमचा प्रयत्न सगळ्यांचा राहणार आहे. नवीन सातारा पत्रकार संघाची आणि सातारा तालुका पत्रकार संघाची या दोन्ही टीम अतिशय चांगल्या आहेत. म्हणजे 90% लोक एकतेला आलेली आहे दोन्ही संघटनांमध्ये, अशी आजची परिस्थिती आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा ही एकजूट टिकून राहील आणि भविष्यात आपण सगळं चांगलं काम हरीश पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे मिळून करू याची मला खात्री वाटते. संमेलन मिळवण्यामध्ये माझी 12 वर्ष गेली आणि आज संमेलन मिळालेलं आहे. आता एक 20-25 दिवसाचाच कालावधी संमेलनासाठी राहिलेला आहे. तर निधी संकलनामध्ये सुद्धा प्रत्येक घटकाचा समावेश असावा म्हणून गोष्टीने पुढाकार घेतला होता. तुम्हाला सांगतो, शेवट ते आत्म असावं लागतं. पगार झाला नाही वगैरे हे कारण असतात. मी काय आता हे आपल्या व्यासपीठावर पत्रकार संघाचा पदाधिकारी म्हणून बोलतो. नाही इनॉस असला तरी पत्रकार संघाचा एक बाबा माझे अध्यक्ष कार्यकर्ता म्हणून बोलतो. मिलिटरी आपशिंगे गावामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना 99, म्हणजे त्या आत्मा असावं लागतं. म्हणजे देशभक्तीचं मिलिटरी आपशिंगे गावाला आपशिंगेला मिलिटरी का जोडले तर प्रत्येकानं 99 रुपये दिले. तर ती भावना आपली असली पाहिजे की ह्या मोठ्या ह्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा असला पाहिजे. आम्ही ती सगळी सिस्टीम राबवली, त्याला प्रतिसाद देणं न देणं आमचा विषय नाही. उद्या एखाद्या पुस्तकात लिहिली पत्रकारांना 999 रुपये सुद्धा दिले नाही साहित्य संमेलनात.